राम राम मंडळी, आत्मा मालिक राम कृष्णारी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुभक्त कांचन आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. भक्तजन हो, पुढील सर्व संतमय शिवमय धार्मिक सुंदर असे भाग ऐकण्यासाठी कृपया आपण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कराल तर नवीन आलेला व्हिडिओ नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येईल. जय हरे. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून, सद्गुरू माऊलींना प्रणाम करून, अखंड विश्वातील साधू संत भक्तजन व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या सुंदर अशा 26व्या भागाला प्रारंभ करत आहे. आजचा सुविचार आहे, आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण इथे पुन्हा वन्स मोर होणार नाही. आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण इथे पुन्हा वन्स मोर होणार नाही. आणि याचा विषय आहे ध्यान प्रभूशी संधान. ध्यान प्रभूशी संधान आणि ध्यानामुळे होणारे मानसिक आणि भावनिक फायदे पहा. ध्यानामुळे होणारे मानसिक आणि भावनिक फायदे पहा. मन शांत करुणी आत्मा रामी भजा. मन शांत करुणी आत्मा रामी भजा. तोची होय राजा त्रिभुवनाचा. तोची होय राजा त्रिभुवनाचा. याचा अर्थ असा आहे भक्तजन हो, मानवी देह अन्नमय कोशातून निर्माण झालेला आहे. जसे की शरीराला अन्नाची गरज असते व त्यामध्येही प्रामुख्याने पोषक आहार महत्त्वपूर्ण असतो, त्याचप्रमाणे मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारचा आनंद, सुख, शांती, ऐश्वर आणि देवभेट यासाठी चिंतन, मनन, नामस्मरण, संतकृपा, गुरु करणे अशा अनेक गोष्टी केल्या तरी पोषक आहाराप्रमाणे याची देही याची डोळा भोगीजे मुक्तीचा सोहळा. याची देही याची डोळा भोगीजे मुक्तीचा सोहळा याप्रमाणे ध्यानाची खरी गरज आहे. कारण ध्यान म्हणजे काय? ध्यान प्रभूशी संधान. ध्यान म्हणजे प्रभूकडे, ईश्वराकडे जाण्याचा एक सुंदर असा मार्ग आहे. ध्यानामुळे साधक प्रभू परमात्म्याला भेटू शकतो. जन्माचे हित सार्थक पूर्णत्वाला नेऊ शकतो. म्हणूनच जीवनामध्ये साधकाने नामस्मरणाबरोबरच ध्यान करणे सुद्धा आवश्यक आहे. परंतु व्यवहारिक संसारिक अशा ध्यानाची नाही, तर जीवनामध्ये प्रभू ध्यानाची गरज आहे. व्यवहाराचं आणि संसाराचं ध्यान आपण सर्वच जण नित्य करत असतो, परंतु अशा नित्य ध्यानामध्ये बहिर्मुख झालेल्या मनाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य फक्त ध्यानच आहे. आणि म्हणून जीवनामध्ये प्रभूचे ध्यान करणे आवश्यक आहे. प्रभू परमात्म्याचे ध्यान केल्यानंतर मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. दृष्टादृश्य दर्शन या त्रिपुटीचा मनाने जन्मजन्मांतरापासून मागोवा घेऊन आपण त्याच्यातच आपली फजिती झालेली आहे. आपण त्याच्यातच रंगलो आहोत. परंतु त्या मनाला गोड अशा सद्गुरू रूपाच्या ध्यानाचा संग लागला तर आपल्याला ध्यानाची सवय लागेल. आणि मग लक्षात घ्या, ध्यानाने मन अंतर्मुख होऊन सदोदित आनंदाचा अमृत वर्षाव करेल. आणि हा अमृत वर्षाव झाल्यामुळे आपल्या मनाला सत्चित आनंदाची प्राप्ती होईल. अहो, ध्यान करायला काळ, वेळ, स्थळ याची गरज नाही आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला ईश्वराची आठवण येते तेव्हा तेव्हा आपण स्मरण करावं, ध्यान करावं. मग हे ध्यान करताना
एका आपण लहान खोलीत असो किंवा एका मोठ्या बंगल्यात असो, आपण कुठेही असो, आपलं मन जर ठिकाणावर असेल, आपलं मन जर शांत असेल, तर आपल्याला ध्यान कुठेही आणि कसेही लागेल. जसे कोणतंही कष्ट न घेता, कोणतेही शिक्षण न घेता संसार आपल्याला करता येतो. तसेच गुरुमार्गामध्ये जाऊन आपल्याला ध्यान हे करताच आले पाहिजे. ध्यान करणे यासाठी अनेक अडचणी येतात, परंतु मुख्यतः आळस करणे टाळले पाहिजे. यासाठी मनाला गुरुरूपाच्या ध्यानाचे वेड कसे लागेल? कारण वेड तर आपल्याला अनेक गोष्टींचे लागते. त्या गोष्टी सांगण्यासारख्या सुद्धा नसतात. कोणाला चांगले पदार्थ खाण्याचे वेड लागेल, कोणाला शॉपिंगचे वेड लागेल, कोणाला अनेक मोठमोठे जॉब मिळवण्याचे वेड लागेल, कोणाला जीवनामध्ये काहीतरी खूप चांगलं भव्य-दिव्य करण्याचे वेड लागेल, कोणाला गायनाचे वेड लागेल, कोणाला अभ्यासाचे वेड लागेल. वेड हे आपल्या मनावर डिपेंड आहे. आपण काय करू शकतो. परंतु साधकाला या सर्व गोष्टी करत असताना मी एक भक्त आहे याची जाणीव होणे, याचं ज्ञान होणं महत्त्वाचं आहे. आणि भक्त म्हणजे नुसतं काय? हे पहा, वरकरणी संत कसे दिसावेत असे आपण म्हणतो, की अशाच प्रकारचे कपडे पाहिजेत, अशाच माळा पाहिजेत, असं नाही हो. संत होण्यासाठी मन परमेश्वराकडं पाहिजे, हृदय परमात्म्याकडं पाहिजे आणि भगवंताची भेट झाली पाहिजे. या गोष्टी जर कराल, तर आपल्या पेहरावावरून किंवा आपल्या कपड्यांवरून कोणी संत होत नसतं आणि होणार नाही. ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलेलं आहे, ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी हाती आणावे, तरी संता या बजावे सर्वस्वेची. ते ज्ञान, कोणते ज्ञान? सतचित आनंद, तो आत्मानंद, तो परमानंद, तो आत्मस्वरूप परमात्मा प्राप्त करण्याचे ज्ञान ज्या जीवाला गुरुकृपेनं होते आणि ते ज्ञान पूर्णत्वाला जाते, त्यालाच संत असे म्हणतात. भगवंताची भेट होते, त्यालाच संत असे म्हणतात. संत कोणाला म्हणावं यावर आपण पुढे पाहणार आहोत. कारण संत कोणाला म्हणतात हे एका वाक्यात किंवा काही अर्धा तास, 1 तास बोलल्यावर न संपणारी गोष्ट आहे. कारण संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. मन हे राम रंगी रंगले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम रंगी रंगले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मनामध्ये जे वृत्तीचे तरंग निर्माण होतात, नानाविध प्रकारचे संकल्प विकल्प उठतात व त्यामुळे मनासारखी प्राप्ती झाली नाही की दुःख होते. त्यासाठी प्रचंड अखंड श्री सद्गुरुरायांचे ध्यान केले पाहिजे. मुखी नाम हृदयी ध्यान, मुखी नाम हृदयी ध्यान असे कलात्मक जगणे अंगी बांधले की वृत्ती निवृत्त होते. मग काय निर्माण होते आपल्या मनामध्ये? सर्वाभूती भगवंत, सर्वाभूती भगवंत, सर्वभूते ती मज आत, भूते भूतात्मा मीच समजत, मीच मी येथ परमात्मा, अहम ब्रह्मास्मी. या भूमिकेला सदशिष्य पोचतो आणि तो पोचावाच लागेल जर आपल्याला प्रभू परमात्म्याला भेटायचं आहे. ध्यान देवाचे करावे, ध्यान गुरूंचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई. ध्यानाचा महिमा फारच अनमोल आहे. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये सद्गुरुरूपी शक्ती स्रोत आहे, शुद्ध भक्ती आहे, तोपर्यंतच ध्यानाद्वारे आत्मसाक्षात्काराकडे वाटचाल करून जन्ममृत्यूचे भवदुःख तोडून आपले जीवन कृतार्थ करता येते. तुकोबाराय म्हणतात, बंधनापासूनी उकलल्या गाठी, बंधनापासूनी उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश, देता आली मिठी सावकाश. बंधनापासून जर गाठी उकलल्या गेल्या तर सदैव तुकोबारायांनी
जे विठ्ठल परमात्म्याला आलिंगन दिलं आणि देवानं तुकोबारायांना जे भक्तीचं आलिंगन दिलं, त्याला आपण प्राप्त होऊ शकतो. मनाची एकाग्रता, ईश्वर भेटीचा ध्यास व हृदयात गुरुबोधावर आरूढ होणे म्हणजेच ध्यान होय. साधकाने चैतन्य व जडत्व याविषयी सदसद विवेक धारण करून ईश्वरी ध्यान करावे. भक्ताने साधना करताना सर्व प्रकारे प्रथम देवाला जाणून घ्यावे व शरणागतीसाठी अनन्य भावे सद्गुरूंना शरण जाऊन नामस्मरण करावे. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला. नामस्मरण घेऊन नाम जसे व्यर्थ जात नाही, तसेच ध्यान सुद्धा व्यर्थ जात नाही. हेच आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा, संसाराची माया थोड्या वेळासाठी जर आपण आवरू शकलो तर नक्कीच आपल्याला ध्यान लागेल. आधी ध्यान आपल्याला अर्ध्या मिनिटाचं, 1 मिनिटाचं, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट असे लागेल. परंतु नंतर आपल्याला ध्यानाची गोडी लागली तर मग आपल्याला बऱ्याच वेळाचं ध्यान लागेल आणि ध्यानाचे परिणाम आपल्या शरीरावर, मनावर, मानसिक भावनांवर सुद्धा दिसून येतात. चांगलेच परिणाम होतात. नोहे सारिता निराळे, लवन मिळविता जळे. नोहे सारिता निराळे, लवन मिळविता जळे. म्हणजेच तुकोबाराय म्हणतात की गुरुरूपाच्या ध्यानाने साधकाचे चित्त शुद्ध होऊन अंतकरण पवित्र राहते. आत्मसमाधान या महाधनाची प्राप्ती होऊन साधक अधिकाधिक ध्यान करून सद्गुरुरूपी प्रभूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करून सहजतेने समाधी अवस्थेला आणि समाधी जीवनाला पोचतो. कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु. आपण श्रम करून पहा भक्तजन हो, आपण श्रम करून कितीही धन, सत्ता, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान मिळवला म्हणजे सुखी होणार आहोत का हो? तर उत्तर नाहीच असे येईल. मनुष्याला स्थायी व खरे सुख मिळण्यासाठी गुरुरूपी देवाला शरण जाऊन आत्मारूपी भगवंताचे ध्यान केले पाहिजे. याकरिता तुकोबाराय म्हणतात, देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग, पांडुरंग आणि पांडुरंग. मानवी जीवनामध्ये आपल्याला सुख, शांती, समाधान, आत्मसुख प्राप्तीसाठी प्रथम गुरुमाऊलींना शरण जाऊन आत्मदेवाचे ध्यान करून आत्मानुभूती घेऊन आत्मानंदाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. कारण आत्मदेवाला जाणण्यासाठी मन स्थिर करून आत्मलाभाच्या सुखाला प्राप्त व्हावे. आत्मलाभासारिखे गोमटे विशेष काहीच न देखे. आणि लक्षात घ्या की या पृथ्वी तलावर आपण किती दिवस आहोत, पाहुणे आहोत. जसे की आपण एखाद्या प्रवासाला निघालो आहोत, एखाद्या रेल्वेत किंवा एस.टी बसमध्ये बसलेलो आहोत. मग आपले ठिकाण आल्यावर आपण उतरणारच. असं कधी झालं आहे का की आपण 2-2, 3-3 दिवस त्या एस.टीतून, बसमधून, रेल्वेमधून उतरलोच नाही? उतरावं लागतं आपलं ठिकाण आल्यानंतर. तसं आपण जन्माला आलोय हे सत्य आहे. तसंच शाश्वत सत्य मृत्यूचं सुद्धा स्वीकारा की एक दिवस मला जावे लागणार आहे, शरीर सोडावे लागणार आहे, माझा आत्मा परमात्म्यात विलीन होणार आहे. मग मला काय करावं लागेल? कुठेतरी व्यावहारिक संसारिक जीवनात थोडंसं थांबून मला ध्यानाकडे, सद्गुरू साधू संतांच्या संगतीकडे, गुरु करण्याकडे, परमात्मा भेटीकडे मला आता वळाले पाहिजे. माझा लाईफ ऑफ टर्निंग, माझ्या जीवनामध्ये टर्निंग पॉईंट हा कुठेतरी यायला हवा बरं. म्हणजेच क्षणिक या जीवनाचे प्रवासी
ध्यान करूया सद्गुरु चरणांसी, ध्यान करूया गुरु तत्वासी आणि ध्यानाने प्राप्त करूया परमात्म तत्व. आपले जीवन हे भावभक्तीने फुलले पाहिजे. जसे माझी महिला भगिनी असेल तर कपाटात कितीही साड्या असो, परंतु कोणताही सण आला किंवा लग्न आलं की आपल्याला एक प्रश्न पडतो, काय? माझ्याकडे बाबा साडीच नाही चांगली, मला साड्याच नाहीत. पण शाश्वत जर पाहिलं तर कपाट भरलेलं आहे. तसंच एखाद्या आपल्या बंधुराजाचं जर उदाहरण घेतलं, किती प्रॉपर्टी आली तरी सहजतेने म्हणतात, नाही मला अजून कर्तृत्व करायचे, मला अजून खूप काही कमवायचे. परंतु या दोन्ही गोष्टीमध्ये लक्षात घ्या भगिनींनो, लक्षात घ्या बंधुराजांनो, जसं या गोष्टी वाटतात ना, त्याच प्रकारे मला ध्यान करायचे, मला देवाला भेटायचे, तो या देवांचाही देव, बळया माझा पंढरीराव, या पंढरीरावाला मला भेटायचे. ही तळमळ आपल्याला लागून राहिली पाहिजे, लागली पाहिजे. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाह्य. याच आत्मप्रेमाने, नित्यभक्तीने, सत्याचरणाने, शुद्ध मनाने व आत्मसेवेने शेकडो जन्मांची पुण्याई गुरुचरणावरून ओवाळून टाकावी. मग अनुभव हाच येतो की गुरुकृपेनं परमात्मा आपल्या आत्म्यामध्ये प्रगट होऊ लागलेले आहेत. परमात्मा आपल्याला भेटू शकत आहेत. म्हणून ध्यान करो, ध्यानी बनो. ज्यावेळेस साधक या परमसुखाला प्राप्त होतो, तेव्हा ध्यानाद्वारे या कृपेला, भक्तिरसाला प्राशन करतो. तेव्हाच जीवनातील भौतिक सुखांवर मात करून हे परमपावन क्षण साधक अनुभवू शकतो. आत्मा मालिक कृष्ण वंदे जगद्गुरु, कृष्ण वंदे जगद्गुरु. म्हणूनच भक्तजन हो, साधक हो, अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण. अखंड ध्यान म्हणजे काय? बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती. संतांच्या संगतीत देवाला प्राप्तीचा मार्ग म्हणजे ध्यान आहे. आणि मग या ध्यानामध्ये सतत अखंड चिंतन हे भगवंताचे घडले तरी ते ध्यानच होते. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, देव जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तोम्या अगम्य दृष्टीने पाहिला, विठ्ठलच एकू. या परिपूर्ण शक्तीला, चैतन्यालाच आपण देव असं म्हणतो. साधकाच्या आत्यंतिक श्रद्धेने त्या देवाचे दर्शन आपल्याला होते. ज्या देवी देवतांच्या रूपाची प्रतिमा आपल्या समोर, आपल्या मनात, आपल्या हृदयात आहे, त्याच्याशी आपण संवाद साधतो आणि मग आपला संवाद परमात्म्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे देव आहे याची प्रत्यक्षात आपल्याला प्रचिती यावी लागते आणि प्रचिती येणे सुरू होते. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी या थारा आनंदाचा. ध्यान साधना ही आध्यात्मिक विकासाची पहिली पायरी आहे. आध्यात्मिक संवर्धनाशिवाय निरोगी मुक्त जीवन जगणे अशक्य आहे. ध्यान ज्ञानातूनच शरीर आणि मनाला चैतन्याचा साक्षात्कार होऊन दैवी शक्तीची अनुभूती प्राप्त होते. मानवी मनाची ओढ भौतिक सुखाकडे जाऊन किंवा नुसतंच भौतिक सुखाकडे न राहता अंतरंगातील परमात्म्याकडे, अंतरंगी जो प्रभाती या परमात्म्याकडे असेल तर साधकाला ध्यानाद्वारे परमात्म शक्तीचा साक्षात्कार होतो. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. सद्गुरूंशिवाय दिव्य दृष्टीची प्राप्ती होऊच शकत नाही हे महाराजांनी सांगितलेले आहे. म्हणून ध्यानाला रूपातील ध्यान म्हणतात. मग द्वेष, भीती, क्रोध आपल्याला राहत नाही. हळूहळू गुरूंच्या दिव्य आध्यात्मिक तरंगांचा, संकल्पनांचा व दीक्षेचा मनावर सरळ प्रभाव पडतो व मन अंतर्मुख होते.
इकडे तिकडे धावणारे मन जर अंतर्मुख झाले, तर मग ध्यानामुळे आपल्याला मानसिक आणि भावनिक काय फायदे होतात पहा. 1. ध्यान ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला गुलामी आणि प्रकृतीच्या या सर्व गोष्टींचा प्रतिकार करण्यास समर्थ करते. कारण अन्याय करणे जेवढे पाप आहे, तेवढेच अन्याय सहन करणे सुद्धा पाप आहे, हे आपल्याला समजू लागते. ध्यानामुळे साधक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या नेहमीच आनंदी राहण्यास मदत होते. 2. ध्यानामुळे साधक नेहमीच आनंदी राहतो. कारण सतत ध्यानामुळे मनात फक्त प्रभू परमात्माच विराजमान असतो. त्यामुळे आनंदाची भावना ओतप्रोत भरून ओसंडत राहते. पण इथे अनुभव साधकाचा महत्त्वपूर्ण ठरतो बरं. 3. ध्यान म्हणजे नेमके काय करायचे हे माहिती झाल्यामुळे मानसिक भावनिक गुंता न राहता ध्यान लागते आणि प्रभू परमात्मा याच विचारावर सर्व मनोवृत्ती केंद्रित होऊन मनाची एकाग्रता, चिंतन आणि ध्यान यातील मनाची अवस्था फक्त ध्यानावर एकाग्र होऊन मनात उठणाऱ्या विचारांपासून अलिप्तता होते. 4. वारंवार रात्रंदिवस आपण सतत चिंतातूर जंतूप्रमाणे विचार करत असतो. परंतु ध्यानावर मन एकाग्र राहिल्यामुळे मन शांत होऊन चिंता कमी होत जातात व कालांतराने ध्यानाचा अवधी वाढत जातो. तशा चिंता नष्ट होत जातात बरं. म्हणून साधक हो, फक्त प्रभूशी आपण जोडण्यासाठी ध्यान करो, ध्यानी बनो. मानसिक भावनिक ऐक्याची अनुभवास मग आपल्याला पात्र ठरता येते. 5. शारीरिक पीडा या मानसिक काळजांमुळे होतात. सर्व मानसिक काळजा या बौद्धिक अपरिपक्वतेमुळे निर्माण होतात. बौद्धिक परिपक्वता ही आध्यात्मिक ऊर्जा कमी पडल्याने निर्माण होते आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याचे आपल्याला जाणीव होते. परंतु ध्यान करण्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा, विवेक, ज्ञान यातून बुद्धीचे विकसन साध्य होते आणि तत्परच मानसिक चिंता त्वरितच लोप पावतात आणि परिणामस्वरूप शारीरिक आजारही आपले नियंत्रणात येतात. 6. अनेकांना अनेक प्रकारची व्यसने असतात. जसे की प्रमाणापेक्षा जास्त जेवण केलं तर पोट दुखणारच, आजारी पडणारच. जास्त झोपल्यामुळे जास्त आळस होऊन आपण निष्क्रिय होणारच. जास्त बोलल्यामुळे आपली ताकद जाऊन विनाकारण बडबड जर करू लागलो तर आपल्याला कुठेही किंमत राहणार नाही. तसेच जास्त संपत्ती जर जमवू लागलो तर या संपत्ती जमवण्यातच त्याचा स्वानुभव आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी करण्याचे आपण विसरून जाणार. मग काही उपयोग नाही. अति मद्यपान करणे हे शरीराला घातक असते. म्हणजेच महत्त्वाचे काय आहे तर जे अतिच होते त्याचे सेवन करू नका. त्या गोष्टी वर्ज्य करा. त्या गोष्टी अंगीकारू नका. कारण आपल्या भारतीयांचं अमृत तुल्य पेय म्हणजे काय आहे? चहा आहे. परंतु 1 दिवस 2 दिवस जर चहा पिलो नाही तर काय होईल? आपल्याला काम करावंसं वाटणार नाही. म्हणजे ज्यांना चहा घ्यायची सवय आहे त्यांना अनेक गोष्टीचा त्रास होईल. तसंच जसजसं जर आपण ध्यान करू लागू तर आपल्याला ध्यान नाही केले तर आपले मन लागणार नाही. म्हणून 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट असे का होईना ध्यान करण्यास सुरुवात करा. परंतु हे सर्व जे मी सांगत आहे ते तुम्ही भक्तजन हो, गुरु कराल, ध्यान कराल तरच या गोष्टी प्राप्त होतील, अनुभवास येतील. असे अनेक फायदे आहेत. परत कधी आपण पुढे ते पाहणारच आहोत. परंतु आपल्याला आता ध्यान केल्याने काय होतंय आणि ध्यान का करायचे हे समजलेच आहे. आजचे सार आहे, ध्यानाची ताकद समजून घ्याल तर ध्यानाने विश्वाच्या निर्मात्यालाच भेटाल. जसे 100 लोकांचं एका जागेवर जर भांडण सुरू झालं तर त्याची जी सात्विकता आहे, भांडणात सात्विकता असते का? नाही. मग त्याचा राग, द्वेष जे आहे ते जिथं आहे तिथंच थांबणार आहे. कारण वाईट गोष्ट केली तर वाईटच होते.
परंतु तुम्ही चंदनासारखं झिजाल, साखरेसारखं गोड राहाल, काही चांगलं कर्म समाजासाठी कराल, तर त्याचा सुगंध नक्की दरवळतो. पण असं कधी झालंय का, की या व्यक्तींनी भांडण केलं आणि मग त्याचा सुगंध जगभर पसरला आणि त्यांचा आदर्श कोणी घेतला? असं कधी आपण ऐकले का? नाही. तद्वतच जर 100 साधकांनी, लक्ष द्या, जर 100 साधकांनी एका जागेवर येऊन पवित्र ठिकाणी शुद्ध मनाने ध्यान केले, तर त्याच्या ज्या लहरी आहेत, साधनेतून ध्यानाच्या ज्या ऊर्जा लहरी आहेत, त्या जवळजवळ 5 किलोमीटरपर्यंत पसरतात आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. तात्पर्य काय आहे भक्तजन हो? ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील वातावरणसुद्धा बदल दिसून येतो, सुधारणा दिसून येतात. कुटुंबामध्ये सलोखा वाढतो. अशा प्रकारे ध्यानाने प्रभूशी संधान साधणे अनेक प्रकारचे मानसिक आणि भावनिक फायदे होतात, हे आपण पाहिलेलं आहे. ध्यान करा, ध्यानी व्हा. ध्यान करो, ध्यानी बनो. हृदय मंदिरी जे मज पाहती, तयासी होय माझी प्राप्ती. आत्मा मालिक. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव. भक्तजन हो, आजचा 26वा भागही आपणास मनापासून आवडलेला आहे. म्हणूनच प्रत्येक भक्ताने मला प्रेरणा म्हणून स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढील नवीन आलेला व्हिडिओ विषय भाग आपल्या मोबाईलवर येण्यासाठी आपल्याला व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं लागेल. घंटीचं बटन प्रेस करावं लागेल. मग नोटिफिकेशन आपल्याला येईल. या भक्तिशक्तीच्या महायज्ञाचे एक भाग व्हा ही इच्छा. ओम गुरुदेव. स्पर्श परिसात येणाऱ्या नवीन सदस्यांचे माझ्या आत्मारामापासून, हृदयापासून स्वागत आहे आणि आभार आहे. आणि या कुटुंबामध्ये आपण जे सर्व मंडळी आहात, सदस्य आहात, माझा मित्रपरिवार आहे, माझा कुटुंब आहे, या सर्व स्पर्श परिसाच्या यूट्यूब सदस्यांना, माझ्या या प्राणप्रिय कुटुंबाला मी वंदन आणि कोटी कोटी प्रणाम करते. आत्मा मालिक. धन्यवाद. आत्मा मालिक. ओम गुरुदेव. जय शिवराय. कृष्ण वंदे जगद्गुरु. कृष्ण वंदे जगद्गुरु. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय महाराष्ट्र. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.